देवरूपीच माणूस आम्हाला भेटला असं वाटतंय आम्हाला. भैरोबा झाला असं यांना सांगायचं आहे, बाबरांमुळे इथे आहे. मी पण बाबरच आहोत. मी आधी सांगितलं नाही तुम्हाला. शिल्पावरनं तुम्हाला कळत असेल की हे किती ना, ह्या बिचारा पोरीनं उठून बसली आहे ती. आणि हे आहेत आपल्या देवाचे पुजारी आणि पूर्ण दगडी मंदिर आहे. आता नवीन गेट बनतोय आपल्या. आता आम्ही पोचलो ते कोळगिरी गावात. हे कोळगिरी गाव आहे आणि इथून मला वाटतं 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आपलं देवस्थान आहे काळभैरवनाथाचं. आणि हा बघा, हा आता नवीन गेट बनतोय आपल्या देवस्थानाचाच, काळभैरवनाथाचा देवाचा हा आता गेट बनतोय. आणि इथूनच आपल्याला जायचं 1-1.5 किलोमीटरवरती काळभैरवनाथाचं दर्शन घ्यायला. कलर भारी मारला. कलर का मारला यांना? दिवाळीला हो सणाला होता. सणाला लावलं होतं का? ओके. मग आपण दिवाळीला कुठे चारायला कुठे कोणीकडे कुठनं आले? तुम्ही गावातलेच आहे का? आपण दिवाळीला नवीन कपडे करतो म्हणून ह्या लोकांना कलर केला. कलर केलाय. भारी कलर मारला ना, एवढा लाल. अरे काय सहल चालली का काय? हा हा. हे काय बस आले सहल? झाडच एवढी भारी वाटतात ना बघायला. अरे हा छान केलंय. एक नंबर आहे देवस्थानाचा. आवाज. दोन बसेस आल्यात दर्शनासाठी. हे बघा, काहीतरी आहे वाटतं संस्कार भारतीचं. आणि हा आहे आपल्या कोळगिरीच्या काळभैरवनाथाच्या देवस्थानाचा परिसर. आणि हे बघा, संस्कार भारतीचा प्रोग्राम चालू आहे. मिरजवरनं संस्कार भारती यांचा काय दिवाळी मेळावा ना, दिवाळी मेळावा आहे. आणि आपण त्याच दिवशी आलो इकडे. हे आपलं काळभैरवनाथाचं मंदिर आणि पूर्ण दगडी मंदिर आहे. तुम्ही बघू शकताय, जे मला दिसत असेल पूर्ण दगडी मंदिर आहे. आणि हा परिसर बसायला वगैरे मस्त सोय आहे आणि एकदम निवांत एरिया आहे, शांत. आणि चारी बाजूनी झाड आहेत पूर्ण. सध्या काम चालू आहे बघा बोरिंगचं. चला, आता हा परिसर तर एकदम भारी आहे. म्हणजे जेव्हा पण मी येतो ना, मला जाम आवडतो हा परिसर. आणि तेवढा शांतता आहे, निवांतपणा आहे ना, जबरदस्त. आणि आज संडे आहे त्यामुळे थोडीफार गर्दी पण आहे इकडे. रविवारी लोक बरीच येतात इकडे दर्शनाला. आणि पौर्णिमेला वगैरे तर पूर भरलेलं असतं हे, कारण आमच्या देवाची पौर्णिमा तर आहेच. त्या दिवशी बरीच लोक येतात, म्हणजे लाईन लागलेली असते पूर्णपणे. तसं आता आपल्या पाठीमागे आहे आपलं देऊळ भैरवनाथाचं. आणि बघा बघा, वडाचं झाड, खूप जुनं वडाचं झाड. आता कधीचं माहीत नाही, पण बऱ्याच वर्षांपासून, शतकापासूनचं असेल ते. 100 वर्ष तर नक्की असेल हे. पुढे तुम्हाला माहिती आहे कुस्त्यांचा आखाडा, हे चिंचेचं झाड, हे सर्व परिसर. आणि हे आपलं देवस्थान. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि लवकर जायचं घरी पण. पण ठेवलेलं आहे आपल्याला लावायला, तुम्ही लावू शकता. आणि हे शंकराचं मंदिर, पिंडच शंकराची. तिथेच ठेव, इथे लावतील नंतर.
आपल्या देवाचे पुजारी. तुमचं आडनाव पुजारीच ना? पुजारीच. आणि हे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी पूर्ण डिटेल माहिती दिली आहे आपल्याला, तुम्ही नक्की बघा या देवस्थानाबद्दलची. आणि आपलं हा सोनारीचं देवस्थान आहे ना, त्याचंच आहे ना, हे सोनारीचंच आहे. आपलं जे कुलदैवत आहे ते आपल्या घरापासून इथे जवळच आहे. आणि ही देवाची पालखी जेव्हा जत्रा असते ना, कधी असते आता? श्रावणात 3रा सोमवारी ना, श्रावणात 3रा सोमवारी हे जत्रा असते. आणि त्यावेळेला ही पालखी बाहेर निघून पूर्ण देवाला प्रदक्षिणा घालून परत ह्याच जागी येते. आणि हा देवाचा डोर आहे बघा. हे बघा इकडे ठेवले ते देवाचं घोंगडं. चला आता आपलं हां तर छानपैकी आपलं भैरवनाथाचं दर्शन झालं आहे. आणि आता आपण जरा नारळ फोडून घेऊया, कारण आतमध्ये नारळ फोडायला परमिशन नाही आहे. आपल्याला इथे बाहेरून नारळ फोडावे लागतात. इथे आपण जरा नारळ फोडूया. इथे नारळ फोडावे सांगितलेलं आहे, तर आपण इथे नारळ फोडूया. आणि हा कुस्त्यांचा आखाडा, जत्रेच्या वेळेला इथे कुस्त्या भरतात. खूप मोठा आखाडा आहे आणि परिसर एक नंबर आहे. काय बोलते? आणि हवा बघा. आणि इकडे एक वॉटरफॉल पण आहे पुढे वरती. अक्षता बघा त्याच्यावर बसायला गेली का पारंब्यावर? अक्षता मस्तपैकी पारंब्यावरती झोका घ्यायचा आनंद घेते. हां तर कमी झाल्या थोड्याशा बघा मस्तपैकी. आणि ना ह्या बिचारा पोरीनं उठून बसली आहे ती. हां बसा बसा मुलीनं बसा. ही बघा ही बघा. ती हालते की हवेने हालते तेच कळत नाही. हां मस्त असा ऑटोमॅटिक नैसर्गिक झालेला तयार झोका. पारंबे बघा, आपण झोका आहे निसर्गनिर्मित स्वतःहून तयार केलेला झोका. आणि मस्त सगळे आनंद घेतात. हे बघा खूप सुंदर आहे ना, मस्त वाटतं ना. पाणी प्यायचं, पाणी प्यायचं प्लीज. गोड एकदम. आणि ह्या शिल्पावरनं तुम्हाला कळत असेल की हे किती जुनं मंदिर आहे ते. हा अक्षता हे बघा ना, शिल्प बघा. कारण आता ही शिल्प बनतात डाऊटच आहे मला. आणि पूर्ण दगडात कोरलेली शिल्प आहे ते. हे बघा इथे पण आहे पिंड, शिवलिंग. कारण आपले काळभैरवनाथ म्हणजे शंकराचाच अवतार काळभैरवनाथ. आणि बऱ्याच पिंडी आहेत इकडे. अशी ना छोटी छोटी देवळं बरीच होती वाटते इकडे. बघा झाड. आणि हा झोका वर्षाच्या 12 महिने कधी या, हा झोका तुम्हाला इथेच भेटेल. आणि आऱ्याची ग्रिल पण होती या झोक्यावरती. काय म्हणा होतो 40 वर्ष झालं आवडीच आहे. बरोबर आहे खरं. ही बाबरीच्या पुढे असं बी ते बघू म्हणा लागले. मग शेवटी सांगितल्याप्रमाणे केल्यावर 22 वर्षांनी तिला पोरगा आला. तिच्याने विचारलं म्हणजे 4 मळग्या वाडीला गेले काय बाबरांची? हा पोरगी चालू तिला म्हणजे असं आहे बाबर. म्हणजे ह्यांना आता हे सांगत होती स्टोरी, त्यातनं मी अर्ध्यातनं शूट केली. पण ह्याचा अर्थ असा की त्यांनी सांगायचा उद्देश असा की हे खूप जागृत देवस्थान आहे. आणि आमच्या बाबरांसाठी तर एकदमच हे आहे, कुलदैवत आहे. आणि आम्ही पण बाबरच आहोत. मी आधी सांगितलं नाही तुम्हाला. बाबऱ्या लोकांनी भैरवनाथाची किती हट करेल तेवढं पुरवलोय म्हणून त्यांच्यावर भक्ती आहे. मग आम्ही बी येतो की पाया पडतो. हे आम्ही भैरवाच बघत आहे. खरं इथं पोटात बघत नाही की जन्माला बघत नाही. आणि हे कोळगिरीमधलेच आहेत, गावातलेच आहेत हे कोळगिरीमधले. ऐकून घ्या. आणि बाबरांचा इतिहास मला पहिल्यांदाच कळलाय की बाबरांनी एवढं ह्या देवस्थानाला पुरवलेलं आहे. तुमचं ती बिराड दिलं नाही म्हणून इथं लटलट शेत होती. इथं तुमचीच होती म्हणा. शेवटी ही काय नाही येते एक तुमचा माणूस पूजा करत होता म्हणा. वैद काय काय तिचं नाव होतं मग देवावर लय भक्ती. भैरवा तुला सोडून कसं जाऊ रे म्हणताना तो पुढं तोंड माघारी करू नको, मी येतो तुझ्या संघ म्हणून देव मागा लागला म्हणून. ते पाडगडी पैसे गेल्यावर देव आला काल आहे म्हणून बघटला म्हणून. आता बाबा तू जा मी इथं राहतो म्हणून तर पावत का झाली येऊन इथं राहा. तुमच्या लोकांचा बघाय कारस्ता
म्हणजे हा देव आमच्या लोकांमुळे इथे आहे असं यांना सांगायचं आहे. बाबरांमुळे इथे आहे. बरं, बाबरांचा इतिहास खरंच मला माहीत नव्हता, आज ह्यांच्यामुळे कळलं. नाव काय दादा तुमचं? माझं नाव शिद्राय. शिद्राया. बघा यांचं नाव पण देवाचंच आहे, शिद्राया. मग पुन्हा बसा तो मी त्याचं विजय सांगतो. भैरवनाथाचा काय भैरवनाथाची वडील शंकरलिंगाच्या जटामठात भैरवनाथानं पार्वती देवी ती जटामठात ते घाम पेल्यानंतर भैरोबा जलपला. मग पुन्हा पार्वती देवी काय म्हणते, अरे भैरोबा तुझं लगीन नाही ते कसं सोडू मी, म्हणजे जोगेश्वरीला मी लगीन करणार. आई करतेच मग आता काय करू, नाही तिला उचलून घेऊन लगीन कर म्हणताना तिला उचलून घेऊन लगीन केलाय जोगेश्वरीला. म्हणून जोगेश्वरीचं पण मंदिर आहे आतमध्ये. ते पण आहे जोगेश्वरी. सोनारी असं जोडी नाही ती. हा हा. असं मी मला एक दारू पिऊन आलं, तुमचं भैरोबा लय हे सांगतो, तिची आई कुठली सांग, मला काय येत नाही. मग कसं तुमचं भैरोबा लय फारा नाही. परवा मग विदेश मी एका ठिकाणी पुजाऱ्याला विचारलं की कुठं त्याचं किताब सांगितला. मग ते शंकरलिंग वडील, पार्वती आई, भैरवनाथ ही ब्रह्मदेव आई, ही घाम पिऊन घाम सोनारी म्हणून तिचं नाव पडलेलं आहे. तिकडं लांब आहे. सोनारी सोनारी परांडा. हा. हा, ते मला उस्मानाबाद मध्ये येत होते. मग खंडोबाच्या पुढं राक्षस येऊन मुलं धरली, बिचारी घेऊन आल्यावर मुलं मोठं लाट हिसकावून घेतली, आम्ही फाडतो. खंडोबा म्हणला हात जोडतो, माझ्या भावाला बोलवतो मग खावा. राहता तुझा भाव कसला आहे बोलव रे म्हणता ना. 3दा हळी मारल्यावर सोनारीतनं तांबड्या कोहड्यावर बसून तिरसुळे हातात घेऊन खंडोबाच्या मंदिरमध्ये भैरवनाथ येऊन उभा राहिला. हेच काय भाव? हा हेच मीच आहे, मूल खाऊ देणं. अरे सोनारीला चला तुम्हाला मागील ती देतो, मूल खाऊ नका. दुनवे सारं मूल खाते, मग देणार तर मला खावा. बघा आम्ही घोड्यावरून खाली उतरू देत नाही तुला, मी खाणार, आम्ही म्हणजे खाणार. हां चला म्हणजे घोड्या मागं पळायला सुरू केली सोनारीपर्यंत. घोडा बांधतो तुम्हाला देतो, नाही तुलाच खाणार म्हणून गजा मारली. गजा अंतराळी उभा केला, राग आला भैरूबाला, ते रसोळीने बुक्की दिला, ती पडलं घोड्याच्या पायावर. दुसरा गजा मारला, तिला बी 4 राक्षस तिच्या घोड्याच्या पायावर पडून भैरवनाथा तू बोधी भो का तो खरं आम्हाला काय करते म्हणता ना. तिथं आणून येणार ठेवलाय समोर. भक्ताला काय म्हणतोय, भोकाड कोणाला सोडायचं भैरूबाला, कुठं कापायचं भैरूबाला. ते काय खात नाही खरं राक्षसमुळं. तिथं आणून येणारा ठेवलंय. मग खंडोबाजवळ पिडताना हे भैरवनाथानं हे राक्षसाला आणून आपल्या समोर पुरला. कुठं जरी गेलं काळ भैरवनाथ ही काळ हटू. 22 बाया गोटरांडाला म्हणून काय सासू शिवादेव्याने सांगून तो धागा आहे तो संस्कार मारून टाका म्हणून आमदार पेशंट खाली करा. अरे आमच्या भैरवाला देवानं पाडू नका म्हणजे एवढंच आशीर्वाद आम्हाला. अशा आहे तुम्ही आला 2 गोष्टी सांगू वाटतं सांगा. आत्ताच आपल्याला ह्या देवस्थानाबद्दल बरीच माहिती सांगितली. त्यांनी नाव त्यांचं सिद्धनाथ सांगितलं, म्हणजे सिद्धदेव. पण सिद्धदेव म्हणजेच भैरवनाथ, आणि आम्हाला तर ते देवासारखे दिसत होते. काय अक्षता हिला इथं मला सांगते ते एकदम भैरवनाथासारखेच दिसत आहेत. आणि अचानक भेटले आम्हाला, आणि माहीत नाही आम्हाला देवच भेटला असेल. माणसात पण देवच असतो, आणि देवरूपीच माणूस आम्हाला भेटला असं वाटतंय आम्हाला. आणि खरंच त्यांचा आशीर्वाद आम्हाला भेटला आहे. आता समोर तुम्हाला आवाज येतोय का, तर तो आहे संस्कार भारतीचा कार्यक्रम. हे मिरजवरनं आले सगळे संस्कार भारतीच्या कार्यक्रमासाठी. तो कार्यक्रम पण चालू आहे देवस्थानाच्या आवारातच. आणि पौर्णिमेला आणि अमावस्याला आलात ना दुपारच्या वेळेला, तर तुम्हाला इथे महाप्रसाद पण मिळेल, फक्त पौर्णिमा आणि अमावस्याला. बाकी देवस्थान तर एक नंबर आहे. मी दरवेळेला येतो तेव्हा येतोच इथे, आणि खूप शांतता आहे. म्हणजे ते तुम्हाला आल्यानंतर प्रसन्न वाटेल 100%. खूप शांत असं वातावरण आहे इकडचं. आणि ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटत राहू आपल्या एका नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.